आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। पवित्र रमज़ान के अवसर पर हर साल की तरह इस साल भी आज़ादी बचाओ न्यूज़ नेटवर्क की ओर से सर्वधर्म रोज़ा इफ्तार कार्यक्रम सोलापुर शहर के हत्तुरे फंक्शन हॉल में माजी आमदार अड़म मास्टर की अध्यक्षता और आज़ादी बचाओ न्यूज़ नेटवर्क के संपादक हाजी अजीज पटेल की उपस्थिति में संपन्न हुआ। इस समय वाहतुक शाखा के एसीपी सुधीर खिराड़कर सर, एसीपी पोमल सर, वाहतुक शाखा के पुलिस निरीक्षक सूरज मुलानी, वरिष्ठ पुलिस निरीक्षक चाटे सर, चंदू दादा वानकर, मराठा महासंघ के अध्यक्ष दास शेड़गे, माजी नगर सेवक प्रथमेश कोटे, एडवोकेट सदा फुले, आरोग्य अधिकारी राखे माने जी, अतिक्रमण अधिकारी हेमंत कुमार डोंगरे, डेवलपर असलम सैयद, माजी नगर सेविका श्रीदेवी फुलारी, माजी नगर सेवक तौफीक हत्तुरे, रियाज खरादी, अल्पसंख्यक आयोग सदस्य वसीम बुरहान, जाकिर नायकवाड़ी, मैनुद्दीन हत्तुरे, शाहिद खरादी, मस्जिद के ट्रस्टी अजीज कोटी, हमीद हीरापुरे, दीपक निकम्बे, अयाज भाई शेख, मुन्ना कलबुर्गी, शकील शेख, बाबा सालार, पत्रकार इब्राहिम मुजावर, आज़ादी बचाओ न्यूज नेटवर्क के सदस्य व अन्य लोग बड़ी संख्या में उपस्थित थे। आए हुए सभी मेहमानों का हाजी सलीम भाई लोकड़वाला और अफजल अड़ते की ओर से आभार माना गया। हर साल मापक आजादी बचाओ की तरफ ये कार्यक्रम रखा गया है। ये 30 दिन का कार्यक्रम है। मुस्लिम में बहुत बड़ा रमजान की अहमियत है। शांति और प्रेम का संदेश देने का ये त्योहार है। हर जाति के लोग इंसानियत के नाते से आपस में आना चाहिए, दोस्ती बनाना चाहिए। एक इंसानियत का नारा कायम रखने का ये रमजान के रोजे है। तो मैं मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी और मजदूर के तरफ से आज़ादी बचाओ का पूरे जोर से मैं उनका अभिनंदन करता हूँ। आज 6व्या रोजाचं आयोजन आहे। या दिवशी आझादी बचाव प्रेसच्या वतीनं या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आहे। मागच्या 2 तारखेपासून पवित्र रमजान महिन्याची सुरुवात झालेली आहे। सोलापूर शहरातील सर्व शहरवासियांना व मुस्लिम बांधवांना रमजान निमित्त खूप खूप शुभेच्छा। या पवित्र महिन्यामध्ये सगळ्यांची इच्छा आकांक्षा पूर्ण हो आणि सोलापूरची भरभराटी हो या शुभेच्छा मी सगळ्यांना देतो। आणि आज या ठिकाणी खूप सुंदर असे इफ्तार पार्टीचं आयोजन केले, त्याबद्दल मी आझादी बचाओ प्रेसचं खूप खूप अभिनंदन करतो। धन्यवाद। आझादी बचाओ यांच्या वतीने जी इफ्तार पार्टी ठेवलेली आहे त्यानिमित्ताने आज या ठिकाणी आम्ही हजर आहोत। सर्वांना रमजान ईदच्या पोलीस स्टेशन जेल रोड कडनं हार्दिक शुभेच्छा। आज़ादी बचाओ चैनल की तरफ से आज जो इफ्तार पार्टी में हमको इनवाइट किया है, इसकी वजह से हम सबको धन्यवाद बोलते हैं। और आपका जो रोजा है 6वां दिन है, इस दुख काले में आप इतने रोजे पकड़ते हैं तो ये सच में बहुत अच्छी बात है। और अल्लाह आप सब लोगों को तंदुरुस्त रखे पूरा महीना। ये बोल के मैं 2 शब्द खत्म करती हूँ। नमस्कार, मी नगरसेविका श्रीदेवी फुलारे। आज आपण या ठिकाणी बघतो की रोजा इफ्तार पार्टीचा हा 6वा दिवस असल्यासारखा आहे, कारण की आझादी बचाओ न्यूज चॅनल ह्या माध्यमातून आम्हाला निमंत्रण केले की इफ्तार पार्टी हा आपण सर्व धर्म जातीचे लोक एकत्र येऊन हा रोजा सोडायला बघतो इफ्तार पार्टी। आणि त्या माध्यमातून सर्व या ठिकाणी आझादी बचाओ न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला बोलून सनी सत्कार वगैरे मानपान देऊन सनी आणि रोजामध्ये सहभाग करण्यासाठी आम्हाला दिलेला आहे। ह्यांचे मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते। येणार ह्याच्यामध्ये रमजान आहे पुढच्या महिन्यामध्ये, त्यावेळेस सगळ्यांना रमजानची शुभेच्छा देते। आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांना जो नवीन आयुक्त रुजू झाले त्या आयुक्तांना सुद्धा एक आवाहन करायचं आहे की आपण बघता की सण सगळे यायला बघतात, मुस्लिम समाज हा खूप मोठा पवित्र मानायला बघतो। पाण्याची सोय लवकरात लवकर झाली पाहिजे, कचरा वेळेवर निघाला पाहिजे, कुठलीही लोकांना अडचणी न येता जे मार्केट आहे, जे मार्केट पडायला बघते त्या ठिकाणी लाईटीची सोय, गाड्यांची सोय चांगल्या माध्यमातून व्हायला पाहिजे। कुठल्याही नागरिकांना बिगर पाणी उन्हाळा दिवस असल्या कारण पाण्याची सोय झाली पाहिजे प्रत्येक ठिकाणी, आणि टॉयलेटची सुद्धा सोय झाली पाहिजे असं मला वाटतं। आणि आयुक्तांनी चौकशी करून जास्तीत जास्त लक्ष घालून बघायला पाहिजे। आणि जे कचऱ्याचे पण अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा लक्ष घातलं पाहिजे। आपण एकीकडे सोलापूर स्वच्छ करायला बघतो, परंतु स्वच्छ न करता ज्या ठिकाणी मार्केट वगैरे त्या ठिकाणी आवश्यकता असल्यासारखे आणि महिलांसाठी जास्तीत जास्त सोय करायला पाहिजे। तेवढंच बोलून 2 शब्द संपवते। रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये दरवर्षी सालाबाद प्रमाणे याही वर्षी आझादी बचाओ न्यूज नेटवर्क चॅनलच्या वतीनं या ठिकाणी आज
रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. सर्वप्रथम मी या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, चालनच्या सर्व लोकांना मी हार्दिक धन्यवाद देतो. रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये देशभरात नव्हे तर जगभरामध्ये अत्यंत उत्साहाचं आणि धार्मिक वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं असतं. या पवित्र महिन्यामध्ये माणसं जोडण्याची प्रक्रिया आणि सामाजिक भाईचारा जोडण्याची प्रक्रिया या इफ्तार पार्टीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या काही संस्था आहेत, आझादी बचाव न्यूज नेटवर्क चॅनल सारख्या, या सर्व संस्थांच्या माध्यमातून संपूर्ण महिनाभर या ठिकाणी रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन नियोजन केलं जातं आणि याच्या संदर्भातून मानवी मूल्यांचं जतन करण्यासाठी एक सामाजिक भाईचारा आणि बांधिलकी जपून जनमानसामध्ये एक सद्भावना तयार करून एक सशक्त राष्ट्र निर्माण करण्यासाठी अशा कार्यक्रमाचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं विनियोग होतो असं मी या ठिकाणी म्हणेन. आणि आजच्या रमजान ईदच्या पवित्र महिन्यामध्ये आज या ठिकाणी जी इफ्तार पार्टी आयोजित केली आहे त्याबद्दल मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं, त्यासोबतच बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं सर्व मुस्लिम बांधवांना, यासोबतच सर्व भारतीयांना या ठिकाणी मी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.